प्रायव्हेट फंड परस्पर एटीएम मधून काढला होता संबंधित ठेकेदाराने आणि तो विचारल्यामुळे प्रभाकर पाटील आणि बाळकृष्ण कोपडे यांना कामावून काढले. हा एका कामगारांचा 4,38,000 तुम्हाला असं म्हटलं तर मी जेव्हा कॅल्सी मारली ते मॅक्झिमम 6 कोटीच्या वर असेल. ह्याच्यामध्ये सरळ सरळ ठेकेदार इन्व्हॉल्व आहे आणि त्या ठेकेदारात सूरज एंटरप्राइजेसची जेवढी टीम आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आता एका कोणाचं तरी नाव घ्यायची गरज नाही, कारण ज्यांनी कोणी केलंय त्या ठिकाणी ते आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मध्ये कळणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांची नावं आता सध्या घेत नाही. आम्ही बँकेला केलेली आहे आणि नवी मुंबई महापालिकेच्या कमिशनरला केलेली आहे. ते ऍक्च्युली सरळ ठेकेदार जो आहे, तुम्ही आजही जा त्याच्या घरी धुणी भांडी करायला सफाई कामगार दिसेल. त्याच्या ऑफिसमध्ये तुम्ही जा, तिथं मलिक म्हणून एक, आता कोणाचं नाव नको घ्यायला, त्याच्याकडे तेथे जावा, त्या ठिकाणी त्याच्या तिथं काम करायला. आणि तो कामगार सो खुशीने जात नाही आलास तर तुला घरी बसवाल, असे अनेक लोकांचे संसार रस्त्यावर आणलेत त्याने. आणि त्यामुळे काही कामगार भीतीपोटी येत नाहीत त्याच्या विरोधात. कामगारांना असं वाटतं की जर आपण गेलो तर हा आपल्याला काहीतरी करेल, धमकी देईल, काय करेल, कारण त्याचे जे वडील आहे ते मोठी हस्ती आहे नवी मुंबईतली आणि हे सगळं चाललेलं आहे ते वरद हस्त असल्यामुळे चाललेलं आहे. पण आम्हाला त्याच्याशी काही देणे गेले ना, आम्ही आमची लढाई लढत राहू. पुन्हा राजश्री सूरज शेवाळे हे जे नाव आहे, हे सूरज शेवाळे, सूरज संपत शेवाळे याच्याशी मिळतं जुळतं नाव आहे. आणि त्यावेळेस आम्ही आरोप एवढ्यासाठी केला होता किंवा आम्ही सांगितलं होतं की आम्हाला जी माहिती मिळाली सूत्राकडून त्यानुसार ती त्याची पत्नी असू शकते. त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, पण आमच्या माहितीनुसार त्याची पत्नी असणार आहे ती, कारण की त्याशिवाय ते नाव तिथं आलं नाही. आणि जरी त्यांनी सांगितलं माझी पत्नी नाहीये, त्यांनी प्रूफ करून दाखवावं, कारण आम्ही तिचा मुलगी जन्माला ते दाखले सातारावरून आणले. प्रमुख मागणी ही आहे की जे कंत्राटी कामगार आहेत ज्यांना अनधिकृतपणे काढलंय त्यांना कामावर घ्या. जे पैसे त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून काढलेले आहेत ते अधिकृत अकाउंट, त्यांचे पैसे काढलेत तुम्ही काय त्यांना काय उधार दिलेले नव्हते. त्याच्या अकाउंट, ज्यांच्या अकाउंटवरून तुम्ही पैसे काढलेत ज्या कामगारांच्या, ती कामगार 107 आहेत. पण मी इतर कामगारांची नावं घेणार नाहीत. आज स्वतः मी एक कामगार म्हणून तुमच्या समोर आहे. माझं त्या ठिकाणी 4,38,000 बँकेचं स्टेटमेंट आहे बघा. मी तेवढा त्यांनी त्या ठिकाणी दिलेच पाहिजेत, कारण ते माझ्या अकाउंटवरून काढलेत तुम्ही.